नमस्ते, राम राम. चला आजचा टॉपिक सुरू करत शाळेबद्दलचा. ठीक आहे. आजचा टॉपिक थोडाफार तसाच आहे, थोडा विचित्र आणि क्रेंजी टाईप आहे. ठीक आहे. त्याच्या अगोदर माझा एक प्रश्न तुमच्यासाठी आहे की तुम्हाला लोकांना डिप्रेशन हा शब्द कधी कळला किंवा डिप्रेशन म्हणजे काय हे केव्हा समजलं? आजकालच्या पालकांना असं वाटते की जर त्यांचा मुलगा किंवा मुलगी थोडी जरी अपसेट झाली किंवा खात पीत नाहीये तर ती डिप्रेशनमध्ये जाते. डिप्रेशनचं कारण काय? शाळेमधील टीचर. का? कारण त्यांनी अभ्यास सांगितला, त्यामुळे मुलाला जास्त काय झाला, ताण आला आणि तो डिप्रेशनमध्ये जातो. अहो, त्याच्या अगोदर तुम्ही किती ताण देता त्या मुलावरती? तू या एक्झामला बसलंच पाहिजे, याच्यामध्ये तुला 95-96% मार्क्स भेटलेच पाहिजे. नाही भेटलं तर तुला हे खेळणं भेटणार नाही, तुला ते गिफ्ट घेऊन जाणार नाही, असं तुम्ही प्रेशराईज करता स्वतःच्या मुलाला. मग कसं करणार? एक पेरेंट्स माझ्याकडे आला, त्यांनी म्हणे की अशामुळे त्या वर्ग शिक्षकाने त्या मुलाला रागवलं म्हणून माझा मुलगा डिप्रेशनमध्ये आहे. तो 3री मध्ये आहे सध्या. 3री मध्ये असताना मुलाला डिप्रेशन काय असते हे समजत नाही. तो डिप्रेशनमध्ये जातोच कसा? तुम्ही समजवा, प्रेमाने त्याच्यासोबत बोला. त्याचे प्रॉब्लेम काय ते समजा ना. तुम्ही सरळ एकच लेबल चिटकवता की स्कूल, शाळा चुकीची आहे, शाळेमुळेच माझा मुलगा बिघडत आहे. तुम्ही त्याला रागवायचंही नाही म्हणता, त्याला मारायचंही नाही म्हणता, शिक्षाही नाही द्यायचं त्याला, आणि तुम्ही म्हणता की मुलगा बिघडत आहे. का बिघडत आहे? तुम्ही लाड नाही करत आहे. बिघडत कुणामुळे आहे? शाळेमुळे की तुमच्या पागलपणामुळे? मला हा प्रश्न तुम्हाला विचारायचा की तुम्हाला काय वाटते की डिप्रेशन एवढ्या सहजासहजी येतं?